शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आजचा पण ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब पण करा. चला, देवपूजेला माझी सुरुवात झालेली आहे. आज मी घेतलेले आहे देव उजळायला. देव उजळण्यासाठी मी कुठलेही रसायनयुक्त लिक्विड घेतलेले नाही. बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा त्यात हळद घेतलेली आहे, अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि दही घेतलेलं आहे. दह्यामुळे देव खूप सुंदर निघतात. बऱ्याच दिवसांनी मी दह्याने आणि बेसन पिठाने देव उजळलेले आहे. तसं तर मी पितांबरी किंवा भैया पावडरने उजळायची, पण केव्हा केव्हा मी दह्याने सुद्धा देव उजळते. त्या मॅडम बघा, आमच्या मॅडम कालपासून गायब होत्या. 2-2 दिवस घरी येत नाही. कुठं जाती काय माहिती. आल्यावर दार वाजवती. लई हुशार आहे तशी. पसरली का? दूध पियाचं असन तुला, आहे ना? बरोबर किचन दिसलं तुला दुधासाठी. का अशी येऊन झोपले? ती बोबले तू कालपासून 2 दिवस झाले कुठंच गेलेली आहे ग तू? तुला घर दिसत नाही का मम्मा? काल एकदा आली परत चालली गेली. काय माहिती तिला काय झालंय, अशी चालली जाते, कुठं पण येत नाही. रात्रभर गायब असती. 2-2 दिवस कुठं जाते? पप्पाच्या खाली तुझी आठवण काढत होते. म्याऊ कुठं गेली? कुठं चालली जाते गो बोबले तो? तुमच्याकडे जर मनी म्याऊ असेल तर तुमची पण म्याऊ अशीच जाती का ताईंनो? मला सांगा तुम्ही पण कमेंटमध्ये. का तर ती चालली जाते कुठं आणि आम्हाला करमत नाही तिच्याशिवाय. का तर तिची सवय झालेली आहे, आठवण येते तिची. असं वाटतं ती काय खात असेल. खाऊन तर बरं ती पारवे खाती बाहेर, ते तर आम्हाला माहिती झालेलं आहे. पण पाणी कुठं पित असेल? का तर आता उन्हाळा पण आहे, तिला कोण पाणी देत असेल? परवा रात्री तर बाहेरच्या झाडावर होती. का चालली जाती म्हणू तू अशी? बघा कशी मांडीवरून उठली आणि चालली बघा बेडरूममध्ये झोपायला. झोपायचंच आहे तिला. पाणी प्यायचं आहे का? बघ दादानी तांब्या भरून ठेवलेला आहे, पी पाणी. पी. नाही काय करत तुला. झालं का पाणी पिऊन? आता झोपणार आहे. मला माहिती आहे आता तू झोपणार आहे. हा, झोप आता. मला माहिती होतं तू झोपणार मी. चला, मी आलेली आहे आता किचनमध्ये. स्वयंपाक करून घेते कारण खूप उशीर झाला. लाईट पण गेलेली होती. एक 5 मिनटं बसले होते, लाईट पण नव्हती. त्यामुळे म्हटलं चला घ्या बसून. रात्री आपण जी गवार स्वच्छ धुवून निवळून ठेवलेली आहे तिची मी आता भाजी बनवणार आहे. कढईमध्ये तेल टाकते, हळदी मिठामध्ये गवार छान परतून घेते. मिरच्या आणि भेंडी पण रात्री धुवून ठेवलेली होती, यामध्येच ठेवलेली होती, फ्रीजमध्ये काय ठेवलेली नाही. हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरं आणि लसूण छान वाटून पातळ भाजी बनवणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून गवारीची सुक्की पण भाजी खूप छान होते. पण सुक्की भाजी मुलांना आवडत नाही, त्यामुळे मी पातळ बनवते. खूप छान लागते अशी पण भाजी. खूप वेळा मी या भाजीची रेसिपी सुद्धा दाखवलेली आहे. शेंगदाणे भाजायचे, मिरच्या भाजायच्या, लसूण जिरं मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं. वाटलेलं वाटण तेलामध्ये परतल्यावर त्यामध्ये शिजवलेली जी गवार असते ती टाकायची. वरून आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं. जास्त पातळ किंवा घट पण करायची नाही. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकून दिली. वरून मीठ आणि हळद टाकली. आपण ही गवार वाफेवरती सुद्धा शिजवू शकतो. जर आपल्याला पाणी टाकायचे असले तर त्यामध्ये थोडी पाणी टाकले तरी सुद्धा चालतं. जर तुम्हाला डायरेक्ट रश्श्यामध्ये गवार धुवून टाकायची असले तर तुम्ही टाकू शकता, पण मी तेलामध्येच परतून घेते, त्यामुळे भाजीला चव छान येते. कमी गॅसवरती शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे, त्यामुळे शेंगदाणे छान भाजले जातात. भाजलेल्या शेंगदाण्याची खलबत्त्यामध्ये कुटून मी वरची जी साल असते ते पाखडून घेते. तुम्हाला जर साली सगट वाटायची असेल तर तुम्ही वाटू शकता. मिरच्या आणि शेंगदाणे, जिरं, लसूण एकत्र छान वाटून घेतलं. गरम तेलामध्ये वाटलेलं वाटण परतल्यावर त्यामध्ये वरून कोथिंबीर धुवून घातली.
ज्या आपण शेंगा परतलेल्या होत्या हळदी मिठामध्ये त्यासुद्धा त्यामध्ये टाकून द्यायच्या. वरून पाणी टाकायचं. आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो. जर आपल्याला घट करायची असेल भाजी तर पाणी थोडं कमी टाकायचं. भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी छान लागते. भाकर जर आपल्याला चुरून खायची असेल ह्या भाजीमध्ये तर थोडी पातळ केली तरी पण चालतं. कमी गॅसवरती जर भाजी होऊ दिली तर भाजीला अप्रतिम अशी चव येते. कोणत्याही प्रकारची भाजी कमी गॅसवरती केली तर खूप छान होते. भाजी मी एका साईडला ठेवून दिली. लगेच मी चपात्यासुद्धा करायला घेतल्या. मी 2 पद्धतीमध्ये चपात्या करते. 4 पुळाची चपाती आणि गोल उंडा करून चपाती अशा 2 पद्धतीमध्ये चपाती केली जाते. तुम्हाला जशी चपाती जमत असेल तशी तुम्ही करू शकता, पण मला दोन्ही पद्धतीत येते त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवली. कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे आणि आज पण दाखवते. चपात्यांना आम्ही वरून तेल लावत नाही. काही भागामध्ये चपात्यांना वरूनसुद्धा तेल लावतात, पण तेलाच्या चपात्या आम्हाला आवडत नाही किंवा पहिल्यापासून ती सवयसुद्धा नाही. आमच्या भाजीमध्ये तेल जास्त प्रमाणामध्ये वापरले जाते. तुमच्या दादांना भाजीवर जर तेलाची तरी नाही दिसली तर ते भाजी बघूनच म्हणतात आज भाजी चांगली नाही झालेली. आमच्या भागामध्ये जेवण करायला बसल्यावर भाजीवरती वरूनसुद्धा तेल खातात, ते पण शेंगदाण्याचे. शेंगदाण्याचे तेल चवीला खूप अप्रतिम लागतं. बऱ्याच ताईंना माहिती असेल. ज्यावेळेस आपण जेवण करायला बसतो त्यावेळेस तेलाचं भांडं आपल्याजवळ घेऊन बसतात. कोणाकोणाच्या भागामध्ये किंवा कोणाकोणाच्या इथं भाजीवर वरून तेल घेऊन खातात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या भागामध्ये खातात. त्यामुळे मी तुम्हाला विचारते, पण आम्हाला वरून तेल घेण्याची सवय नाही आहे. चला असो ताईंनो, मी खूप बडबड करते असं मला तरी वाटतं. तुम्हाला पण असंच वाटतं का? तुमच्यासोबत गप्पा मारता मारता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. मला आज करायची आहे फ्रीजची साफसफाई, कारण फ्रीजसुद्धा माझा खूप घाण झालेला आहे आणि आमच्या म्याऊचं काय चाललेलं आहे ते पण मला बघायचं आहे. का तर तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. शेवटी तो मुक्का प्राणी आहे. तोंडाने बोलून तो काय आपल्याला सांगणार नाही. त्यामुळे आपण जसे प्राणी पाळतो तशी त्यांची काळजी घेणं हे सुद्धा आपली गरज आहे असं मला तरी वाटतं. दूध आणि चपातीचा काला करून तिला जेवायला देते, त्यामुळे काय होईल तिचं पोट भरून जेवण होतं. स्वयंपाकाची भांडी लगेच घासून घेतली आणि फ्रीजमध्ये थोडीफार घाण झालेली होती. का तर दुधाचं, तुपाचं किंवा जे आपण दही ठेवलेलं असतं ते पण खाली सांडतं बऱ्याच वेळा. त्यामुळे मी लगेच फ्रीजमधली भांडीसुद्धा घासायला काढून घेतलेली आहे. आणि म्याऊची पिल्लं दुधामध्ये तोंड घालतील त्यामुळे मी फ्रीज चालू ठेवला आणि त्यामध्ये जी साय काढलेली आहे म्हणजे जमा केलेली आहे एका पातेल्यामध्ये, ती साय आणि दूध तसंच ठेवलेलं आहे. म्याऊच्या पिल्लांना ठेवलेलं आहे किचनच्या बाल्कनीमध्ये. वरच्या वर जर आपण अशी साफसफाई करत राहिलो तर अजिबात फ्रीज आपला घाण होत नाही. कुठल्याही गोष्टीची वरच्या वर जर आपण साफसफाई केली तर अजिबात घाण होत नाही. एकदाच जर सर्व काढायचं म्हणलं तर खूप त्रास आपल्याला पण होतो आणि पूर्ण दिवस त्यातच जातो. किचन जर आवरायचं म्हणलं तर 2 दिवस तरी लागतात. त्यामुळे मी असं जे घाण दिसतं ते असं थोडं थोडं आवरत राहते. घासून धुवून लगेच इथं ठेवणार आहे. फॅन चालू करून देते त्यामुळे काय होईल लगेच सुकून जातील. आणि फ्रीज एकदा पुसून घेतला की लगेच जशी भांडे फ्रीजमध्ये होते तसं मला परत लावता येईल. ट्रे घासून झाल्यानंतर व फ्रीजमध्ये जे काही भांडे असतील ते सर्व घासून झाल्यावर मी किचन ओट्यावरतीच ठेवते. त्यामुळे काय होतं फ्रीजमध्ये परत लावायला आपल्याला सोपं जातं. जास्त वेळ लागत नाही. जवळच्या जवळ असल्यामुळे पटकन घेऊन लावता येतं. फॅन चालू ठेवल्यामुळे एक 5 मिनिटंसुद्धा लागत नाही भांडे सुकण्यासाठी. आतमध्ये फ्रीज एवढा काही घाण झालेला नव्हता त्यामुळे मी वल्ल्या कापडाने लगेच पुसून घेतला. सर्व बाजूला काही नाही, त्यात खाली येते कचरा येतो ते टाकून द्यायचं आहे, त्यात नको तोंड घालू.
परत जसं होतं तसं फ्रीजमध्ये लावून ठेवलेलं आहे. फ्रीज मी बंद केलेला होता. दोन वर्ष झाले बरं का ताईंनो. नेल पॉलिश आहे माझ्याकडे, बऱ्याच आहे, अजून कपाटामध्ये पण असेल. रोज म्हणते लावण, पण लावायला काही मला वेळ मिळत नाही. असं दिसल्यावर लावू वाटतं, पण केव्हा तरी घेते लावून. मेहंदीचे कोण पण अजून असणार आहे. हे तर असे फ्रीजमध्येच पडून आहे, पण तिकडं पण माझ्या कपाटामध्ये असतील. ज्यावेळेस मी वैभव लक्ष्मीचं उद्यापन केलेलं होतं त्यावेळेस मी बॉक्स आणलेले होते, त्यातलेच हे उरलेले आहे. आणि परत नवरात्रामध्ये कुमारिका जेवायला घातलेल्या होत्या त्यावेळेस पण आणलेले होते बॉक्स, त्याच्यातले पण उरलेले असणार आहे. मेहंदी लावायला मला पहिल्यापासून खूप आवडते. कुठलाही सण असला तरी माझे वडील नेल पॉलिश, मेहंदी लहानपणापासून आम्हाला घेऊन यायचे. पण माझं लग्न झाल्यावर काय झालेलं होतं, नागपंचमीला इकडे म्हणजे अशी पद्धत आहे पुण्याला की पहिल्या नागपंचमीला साडी घेतात आणि माहेरी पाठवतात. पण माझ्या माहेरी तशी पद्धत नव्हती आणि आखाड्याच्या महिन्यामध्ये महिनाभर तोंडसुद्धा बघत नाही, जे नवीन लग्न झालेले असतात त्यांचं. आणि आमच्या शेजारी ज्या ताई राहत होत्या त्यांनी हातावर मेहंदी काढली का तर इकडे नागपंचमीचा सण खूप उत्साहामध्ये साजरा करतात त्यामुळे. आणि त्या मला म्हणाल्या की चल तू पण मेहंदी काढ. आणि आमच्या शेजारी जे आमची मानलेली बहीण होती ती यांना म्हणाली की तिला साडी आण म्हणून, नागपंचमीला पहिली साडी घेतात. तर ते गेले होते पुण्यामध्ये मला साडी आणायला आणि मला काही माहितीच नाही त्याबद्दल असं. मग त्या मला म्हणाल्या, ज्या शेजारच्या ताई होत्या दुसऱ्या, त्या की चल तू पण मेहंदी लाव, ये मी तुला लावते. म्हणजे सगळ्याजणी अशा पहिले बाहेर बसायचं ना आम्ही असं शेजारी, म्हणजे खेडेगावामध्ये जसं बसतात तसं. तर त्यांनी मला पण मेहंदी लावली माझ्या हातावरती. मी एकाच हातावर मेहंदी लावली आणि मेहंदी मला पण खूप आवडायची लावायला. आणि माझ्या सासूबाई पण म्हणल्या की जा तुला पण मेहंदीचा कोन घेऊन ये आणि तू पण लाव. पण त्या ताईने मला काही मेहंदीचा कोन आणू दिला नाही. त्यांच्याजवळ जो होता तोच त्यांनी मला लावून दिलेला होता, म्हणजे त्यांनीच लावून दिली माझ्या हातावर मेहंदी. आणि लगेच आता मी नाव नाही घेणार आहे तो कुणाचं, का तर आपले नातेवाईक पण आपला व्हिडिओ आज नाही तर उद्या केव्हा तरी पाहतील, त्याच्यामुळे नाव नको कुणाचं घ्यायला. पण आमच्याच घरातली व्यक्ती दळण करायचं होतं, दळण फक्त 5 किलोच करायचं होतं बरं का ताईंना. तर मला त्यावेळेस त्यांनी ती हातावरची मेहंदी धुवायला लावलेली आहे. तेव्हापासून मेहंदी लावायचं मला खरंच मूळ नव्हता. कितीतरी वर्ष मी मेहंदी लावली नाही, का तर लगेच मला आठवायचं की आपल्या हातावर लावलेली मेहंदी फक्त दळण करायसाठी मला धुवायला लावलेली आहे. आणि ती संध्याकाळची नव्हती लावलेली, 11 वाजेपर्यंत आमचे कामं होऊन जायचे. 11 साडे 11ला मी मेहंदी लावली असेल. ते पण त्या ताई म्हणल्या आणि माझ्या सासूबाई पण म्हणल्या होत्या, त्यामुळे मी लावलेली होती. तर मला आमच्याच घरातल्या व्यक्तीने मेहंदीचा हात धुवायला लावलेला आहे. चला असो, असतात अशा काही आठवणी.